हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन अँड स्टाईल. सो मी ऋतुजा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. आज आपण देवाचं आसन कसं स्टिच करायचं, घरच्या घरी सुंदर पाटावरचं आसन कसं बनवायचं, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करायला विसरू नका. पटापट लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. एवढी सोपी पद्धत तुम्हाला अजून कुठेही पाहायला मिळणार नाही. सुरू करूया. आता एक पार्ट घेतला आहे, जो की बेसिक पार्ट आपला छोटा असो किंवा मोठा असो. त्याची उंची जी घेतली होती ती उंची आणि रुंदी ज्या पद्धतीत घेतली त्या पद्धतीत आपल्याला इथे घ्यायची आहे. आता इथं मी जी पाटाची जी लांबी घेतली होती, रुंदी घेतली होती ती 19 घेतली होती आणि उंची घेतली होती 16 इंच. म्हणजे पाटाच्या जेवढं तुमचं मेजरमेंट असेल तेवढं तुम्ही एक्स्ट्रा 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आता त्याच साइजचा इथे मी वेल्वेटचा कपडा घेतला आहे, डिझाईनचा आहे. पिवळा आपल्याला आसन बनवायचं असल्यामुळे व्यवस्थित घ्यायचा एक सुंदर कपडा आहे आणि कॉटनचे कॉटनचं अस्तर सुद्धा घेतलेलं आहे. तुम्ही ब्लाउज पीस सुद्धा वापरू शकता, पण ब्लाउज पीस वापरायची गरज नाही. अस्तरच ठीक आहे. तर कारण वेल्वेट असल्यामुळे तुम्ही ब्लाउज पीस वापरला तर अगदी म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि त्याला टाके सुद्धा जे शिलाई मारताना टाके असतात ते सुद्धा व्यवस्थित येतात. ओके. आता आपण इथे चारी बाजूने शिलाई मारून घेऊया. त्याच्या आधी तुम्हाला समजलं की नाही की मी मेन फॅब्रिक कसं ठेवलं आहे. मेन फॅब्रिक ठेवलं आहे सरळ, उलटं नाही, सरळ ठेवलं आहे. त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे. आता काठोकाठ आपण चारी बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. जसे की आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की एखादी गोष्ट आपण शिवतो किंवा एखादा फ्रॉक शिवतो किंवा ब्लाउजला फिटिंग मारतो त्यावेळी फिनिशिंग यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये फिनिशिंग असलं पाहिजे. हेच आपल्यासाठी महत्वाचं असतं. भल्या तुम्हाला वेळ लागो पण फिनिशिंग सहित जर एखादं काम तुम्ही पूर्ण केलं तर तुमचं जे काम असतं, जे काम तुम्ही करता ते परफेक्ट होतं आणि योग्य फिनिशिंग सहित सुंदर सुद्धा दिसतं. तर अशा पद्धतीत चारी साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना एवढं लक्षात ठेवा की काठोकाठ शिलाई मारू नका, जेणेकरून काठोकाठ जर तुम्ही शिलाई मारलात ना तर ते जे टाके आहेत ते असे उसकल्यासारखे होतात. त्याच्यामुळे जास्त ओढू पण नका आणि शिलाई सुद्धा मारू नका, म्हणजे अशी एकदम बारीक शिलाई पण मारू नका. अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं होतं, त्या अर्धा इंच पकडूनच शिलाई मारायची आहे आणि ती शिलाई मारताना ना 3 किंवा 4 नंबरचे टाके वापरा पहिल्यांदा आणि नंतर तुम्ही, कारण ह्या वेल्वेट कपडा असल्यामुळे थोडा आसकल्यासारखा होतो जर तुम्ही छोटी शिलाई मारली तर. ओके. आता इथे आपण चारी बाजूने जी शिलाई मारली आहे ती कट करून घेणार आहोत. जे उरलेला जो कपडा वेस्टेड कपडा असतो तो कट करणार आहोत. आणि त्याच्या अगोदर कट करायची, जर तुम्हाला कट करायचं तुम्ही करू शकता, नाही केलं कट केलं तरी चालतं, कारण तो शेवटी आतमध्येच जाणार आहे. पण जेवढा तुमचा कपडा एक्स्ट्रा शिलाई करून राहतो ना तर तो कट करू नका, कारण काही लोक खूप कट करतात. ते कट नाही केलेलं बरं, कारण ते आतमध्ये जेव्हा फोल्ड होतं ना त्यावेळी त्याला एक बेस तयार होतो, त्याचा एक बेस तयार होतो आणि जेव्हा तुम्ही दाब शिलाई मारता त्यावेळी तो जे काठोकाठ जो आपण शिलाई मारतो त्यावेळी जो कडेचा जो कपडा असतो ना तो कडक होतो आणि हेच आपल्याला हवं असतं. जर देगेचा जर कपडा कडक झाला तर आपल्याला लेस वगैरे लावायला सोपं जातं. लक्षात असू द्या. पण तुम्हाला जर वाटतं कट करायचं आहे तर तुम्ही कट करू शकता. आता इथे एक्स्ट्रा थोडा जास्त म्हणजे ओबड-धोबड कपडा होता तो, कारण आपण वेल्वेटचा कपडा वापरल्यामुळे तो एकसारखा पूर्ण कट होत नाही, तर तो असा वेडावाकडा तयार होतो. त्याच्यामुळे आता इथे मी चारी बाजूने पलटून घेते. म्हणजे आपण जेव्हा चारी बाजूने शिलाई मारते, मी शिलाई मारली, आता आपण सरळ बाजू पलटून घेऊया. आता इथे मी पलटून घेतली. शिलाई कपडा पलटून घेतल्यामुळे त्याचे कोण असतात ते आतमध्ये, एक्स्ट्रा कपडा ठेवल्यामुळे कोण आतमध्ये राहत नाही. तर सपोज एखादा दुसरा कोण राहिला तर तुम्ही तो स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने किंवा पेनाच्या साहाय्याने बाहेर काढू शकता. सोपं आहे. आता इथे आपण कडेला असं एक शिलाई मारून घ्यायची, जे दाब टिप म्हणा त्याला किंवा प्रेस टिप म्हणा. ही शिलाई मारल्यामुळे त्याचे टोक जे काटकोन असतात, ते जे कडा असते ती मजबूत राहते. तर तुम्ही व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. अगदी तुम्ही हाताने पण शिवू शकता, काही कठीण नाहीये.
हाताने शिवल्यामुळे तुम्हाला थोडं अनकम्फर्टेबल वाटेल, कारण इथे जो कपडा घेतला आहे वेलवेटचा तो जरा मऊ असतो, त्याच्यामुळे टाके दिसू शकतात हाताने. शक्यतो मशीन असेल तर मशीनचा वापर सुद्धा करू शकता. मशीनचा वापर करणं बेस्ट आहे. ठीक आहे. आता नॉर्मली सगळ्यांकडेच मशिनी असतात, त्याच्यामुळे मशीन पडून राहण्यापेक्षा हे तुम्ही करू शकता व्यवस्थित काम. आणि शक्यतो बाजारात जरी आपण ह्या आसनची प्राइस विचारली तर 300 ते 450 पर्यंत जाते, कारण हा वेल्वेट कपडा आहे. तर त्याला लेस म्हणा, अस्तर म्हणा, शिलाई म्हणा, तर असे असतात. तर 400 पर्यंत हा कपडा आसन आपलं जातं. तर खरं म्हणजे तरी वेल्वेटचा कपडा खूप महाग आहे. तर तो मी प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात वेगवेगळा रेट असतो. आता इथे मी संपूर्ण चौकोनी तयार करून घेतला आसन. जेवढा पाट आहे आपला त्याचा. मी याला फ्रिल पण लावणार असते, पण फ्रिलचं मला नकोच आहे. मला साधं सिंपल आसन देवाचं, ज्याच्यावर आपले देव बसतील, व्यवस्थित राहतील. फ्रिल लावल्यामुळे काय होतं, ते नंतर आपण वॉश करतो त्यावेळी तो सुकत नाही, व्यवस्थित ड्राय होत नाही. सो मी असं साधंच आसन तयार करते. आता याला मस्तपैकी एक काय म्हणता तुम्ही, लेस पण आपण देवाचीच लावलेली आहे. व्यवस्थित लेस दुकानात मिळते. ₹60 पर मीटर मिळालेली आहे मला ही लेस. पण तुमच्या इथे काय लेसची किंमत असेल तर त्याच्या अनुरूप तुम्ही इथे लावू शकता. मला ह्या चौकोनासाठी 1 मीटर लेस बरोबर लागली. तर ही लेस ₹60 मीटर प्लस आपला जो कपडा होता तो मी नाही सांगत, कारण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा रेट असतो. तर इथे मला ₹170 मीटर भेटला वेल्वेट. तर तुमचा किती असेल तिकडे तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर शिलाई असते, परत मेहनत असते, त्याला फिनिशिंग असते, अस्तर असतं. अशा पद्धतीने त्याची किंमत 300-450 पर्यंत जाते. म्हणजे कपड्यावर अनुरूप आहे. आता तुम्ही जर त्या पैठणीचा कपडा लावला तर त्या पैठणीच्या कपड्याचा रेट वेगळा असतो. साधा ब्लाउज पीस तर त्याचं साधाचं वेगळं असतं, वेल्वेटचं वेगळं असतं. असं वेगवेगळा रेट असतो. अशा पद्धतीमध्ये आपलं इथे पूर्ण लावून झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा देवाचं आसन? तुम्ही पण अशा पद्धतीत आसन बनवू शकता. या आसनला तुम्ही लेस लावून किंवा फ्रिल लावून ते सुशोभित करू शकता, किंवा मधोमध तुम्ही स्वस्तिक काढू शकता. असे अनेक प्रकार इथे आहेत. जर तुम्हाला एक वेगळी क्रिएटिव्हिटी येत असेल तर तुम्ही हे आसन वेगवेगळ्या पद्धतीने सुशोभित करू शकता. तर इथे लेससुद्धा लावू शकता किंवा मध्ये स्वस्तिकसुद्धा काढू शकता. ॲक्च्युली मला स्वस्तिक, लेस वगैरे फ्रिल वगैरे काही लावायचं नव्हतं.
स्वस्तिक माझ्याकडे होतं, पण मला स्वस्तिक नाही लावायचं होतं कारण मला ते साधंच पाहिजे होतं. तर एक कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण सगळं काही स्टिच करत असतो. समोरचा जो म्हणेल तसं आपण इथे स्टिच करत असतो. तर तशा पद्धतीत आता इथे चारही बाजूने मी आता शिलाई मारून घेतलेली आहे. आपल्याला जे अस्तर लेस जी लावलेली आहे ती एकदा लॉक करून घेऊया. लॉक केल्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही वॉश करता किंवा एखादं आसन खराब झालं किंवा 2-3दा ते वापरलं किंवा नंतर तुम्ही वॉश करत असता त्यावेळी ते लेस निघू शकते, असं असतं. तर अशा पद्धतीत इथे चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि वेगळ्या पद्धतीत तुम्ही चारही बाजूने जर शिलाई मारली तर ते एक वेगळंच लूक देतं. तर अशा पद्धतीने आपलं इथे आसनला लेस लावून झालेली आहे. तुम्ही मध्ये स्वस्तिक तर स्वस्तिक काढू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही घुंगरू पण लावू शकता. पण जसं जर चौरंग असेल तर त्याला घुंगरू तुम्ही टोकाटोकाने आता मी जिथे लेस लावली तिथे टोकाटोकाला तुम्ही घुंगरू लावू शकता. छान वाटतं. त्याचा लूक पण दिसतो छान आणि समोरचा देखावा पण सुंदर वाटतो. तर मी चारी बाजूने असं लॉक करून घेणार आहे लेस माझी आणि लॉक केल्यामुळे ते व्यवस्थित कम्फर्टेबल बसतं आणि म्हणजे सुंदर वाटतं. तर सांगितलं की नाही अगदी सोपे भाषेत. कसा वाटला व्हिडिओ माझा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या देवासाठी पण तुम्ही सुंदर पाटावरचं आसन शिवून मला कमेंट करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. आता एक मस्तपैकी व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपण रजा घेऊया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर ऑल ऑफ यू. आणि असंच खुश राहा, मस्त राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करा. थँक यू सो मच. थँक यू.